आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचं आणि आगामी सण उत्सव एकोप्यानं साजरे करावेत असंही त्यांनी म्हटलं आहे. नाशिक शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल बोलत होते. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करायच्या उपाययोजनेसंबंधी एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी काल नवी दिल्लीतल्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. या समितीमध्ये डॉक्टरांचे प्रतिनिधी, राज्य सरकार यांचेही प्रतिनिधी असतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी 26 राज्यात कायदे मंजूर केलेलं असल्याचं सांगण्यात आलं. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी 5 लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसंच अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पशुवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं विदर्भात किमान 20 लिटर प्रतिदिन दूध देणारे 10,000च्या वर पशुधन विकसित करावे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केले. नागपूरमध्ये इंडियन डेअरी असोसिएशनच्या वतीनं आयोजित दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. मुंबईत झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपी तहव्वूर हुसेन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय अमेरिकेच्या अपील न्यायालयानं दिला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात हस्तांतरणाचा करार असल्यानं सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथल्या तुरुंगात तहव्वूर राणाचं हस्तांतरण भारताकडे होऊ शकते असा निकाल न्यायालयानं दिला आहे. 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 160हून अधिक लोक मारले गेले होते. येत्या काही तासांत यवतमाळ, गोंदिया, अकोला, अमरावती आणि नागपूरच्या काही भागांत विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.